शेतकरी मित्र नमस्कार. मी डॉक्टर अमोल पाटील आज आपल्या स्वतःच्या शेतामधून व्हिडिओ बनवत आहे. व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की हे पाहू शकताय तुम्ही की आज आहे 21 डिसेंबर आणि 21 डिसेंबर 2025 आजच्या दिवसापासून आपण हे व्हिडिओ बनवणार आहोत. प्रत्येक महिन्याला एक व्हिडिओचा अपडेट मी तुम्हाला देणार आहे. याच्यामध्ये हे जे आमचं क्षेत्र आहे हे 3 एकर क्षेत्र आहे आणि या 3 एकर क्षेत्रामध्ये आपण कोयमुतूर 86-032 या ऊस व्हरायटीच्या सेकंड स्टेजच्या टिश्यू कल्चरच्या बियाणांपासून बनवलेल्या रोपांचं लागवड केलेली आहे. त्याच्यामध्ये जे अंतर जे आपण ठेवलेलं आहे ते 7x6 आहे. 2 लाईनमधलं जे अंतर आहे ते 7 फूट आहे आणि 2 रोपांमधलं अंतर जे आहे ते प्रत्येक एका इनलाईनच्या ड्रिपरजवळ एक रोप लावलेलं आहे. तर 20 डिसेंबर रोजी ही काल आमची लागवड पूर्ण झाली आणि लागवड झाल्यानंतर आज आहे 21 डिसेंबर. तर इथून पुढं प्रत्येक एक महिन्याला या क्षेत्राचा व्हिडिओ मी तुम्हाला करून दाखवणार आहे किंवा याच्यामध्ये जी काही प्रॅक्टिस केली जाणार आहे ती सर्व प्रॅक्टिस तुम्हाला सांगणार आहे. तर पाठीमागच्या बऱ्याच व्हिडिओमधून तुम्ही बघितलेलं आहे की आपण जे आहे ते कोणत्याही पिकासाठी जे आहे ते खत जे आहे रासायनिक खत हे बेसल डोसमधून देत नाही, तर ते विभागून देतो. तर हा जो प्लॉट आहे 100% स्प्लिट फर्टिगेशन विभागून डोस पद्धती या मेथडवर आपण करणार आहोत. आणि हे करत असताना जे आपण प्रत्येक महिन्यामध्ये जे आपण प्रॅक्टिस केली ते आपण तुमच्यासमोर मांडणार आहोत. वस्तुस्थिती अशी आहे की कोणतंही पीक असलं तर त्या पिकाचं मुख्य जे अन्नद्रव्य असतं तर जवळपास 97% अन्नद्रव्य हे पिकं स्वतः तयार करत असतात. म्हणजे त्याचं मूळ अन्नद्रव्य जे असतं ते कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन ते तयार होण्याची जी प्रोसेस असते ही पिकांच्या पानामार्फत ते तयार केलं जातं. पिकामध्ये क्लोरोफिल जे आहे ते कॅटलिस्ट म्हणून काम करतं त्या रिॲक्शनमध्ये. आणि सूर्यप्रकाश, जमिनीमधून घेतलेलं पाणी, मुळ्यांच्या मार्फत घेतलेलं पाणी, सूर्यप्रकाश आणि कार्बन डायऑक्साईड सूर्यप्रकाश कॅटलिस्ट म्हणून जे असतं ते क्लोरोफिल काम करतं आणि या माध्यमातून सुक्रोज असेल, ग्लुकोज असेल, फ्रुक्टोज असेल या माध्यमातून शुगर बनवली जाते प्लांटमध्ये. आणि ते शुगर जे आहे ते कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन या स्वरूपामध्ये असते आणि तेच त्या पिकाचं मूळ अन्न असतं. तो त्याला जे लागणारे थोडीफार न्यूट्रिशन आहेत ती आपण फक्त विभागून डोस पद्धतीमध्ये थोडी थोडी देऊन आपण त्याची गरज भागवू शकतो. अगदीच आपण जर एखाद्या पिकाचं ॲनालिसिस केलं तर लक्षात येतं की कोणत्याही पिकाचं जर रेसिड्युअल ॲनालिसिस केलं आणि त्याच्यामधून आपण इलिमेंटल ॲनालिसिस केलं तर त्याच्यामध्ये 97% आपल्याला कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन मिळतो आणि जे रिमेनिंग जे 3% आहे त्याच्यामध्ये मॅक्झिमम नायट्रोजन असतो आणि बाकीच्या जे 3% आहे 3%मध्ये 1%च्या आसपास नायट्रोजन मिळतो आणि बाकीचे जे आहे त्याच्यामध्ये ते फॉस्फरस, पोटॅशियम, त्यानंतर मग सेकंडरी जसं की कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर आणि एकदम मायक्रोमध्ये आपल्याला तिथं मायक्रोन्यूट्रिएंट मिळतात जसं की झिंक, फेरस, मॅंगनीज वगैरे. तर पिकांना जेवढी गरज आहे म्हणजे जी फोटोसिंथेसिस रिॲक्शन होते, उदाहरणार्थ क्लोरोफिलमध्ये मॅग्नेशियम हा जो घटक असतो तो महत्त्वाचा रोल असतो, त्याचा महत्त्वाचं काम असतं. जसं की तो त्याच्यामध्ये ॲज अ कॉर्नेटिंग मेटल म्हणून तिथं काम करत असतो जो क्लोरोफिल तयार होण्यासाठी महत्त्वाचा असतो. परंतु ही कोणतीही पिकं असतात ती सेल्फ सस्टेन असतात, म्हणजे त्यांना न्यूट्रिशनची गरज असते पण ती अतिशय अल्प असते आणि तेवढीच अल्प खतं देऊन आपल्याला दर्जेदार आणि चांगलं उत्पादन आपल्याला घेता येतं. हेच आपण या माध्यमातून वर्षभर हे दाखवणार आहोत. तसं पाहायला गेलं तर ही जी 7x6 लागवड आहे तर हा ऊस जो आहे तो आपण या शेतामध्ये जवळपास 13 वर्षांनी लावत आहोत. म्हणजे यापूर्वी फेब्रुवारी 2012मध्ये आपण या क्षेत्रामध्ये ऊस लागवड केली होती. त्यावेळेचं जे आपलं अंतर होतं ते 6x6 असं होतं आणि त्यानंतर याच्यामध्ये मागील काही वर्ष म्हणजे 12 नंतर 7-8 वर्ष डाळिंबाचं पीक होतं
तेही स्प्लिट फर्टिगेशन होतं. ऊसामध्ये म्हणजे स्प्लिट फर्टिगेशनची सुरुवात जी आहे ती आपण सुरुवात ऊसापासूनच केली होती. त्याचं कारणही असं होतं की ती सुरुवात कशी झाली हे पण मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर आमच्याकडं पाण्याची त्यावेळेस कमतरता होती आणि पाणी कमतरता असल्यामुळं आपल्याला माहीत आहे की आपण कुठल्याही पिकाला रासायनिक डोस दिल्यानंतर जर आपण रासायनिक डोस पिकामध्ये बुडामध्ये टाकला आणि त्यावेळेस आपण भरपूर पाणी नाही दिलं तर ती पिकं तरखडतात किंवा पानं त्याची तरखडतात, पानं खराब होतात किंवा त्याच्यावर शॉक बसतो आणि भरपूर पाणी देण्याची गरज असते. मग अशा वेळेस 2012मध्ये आमच्याकडं काय एवढं जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पाणी नव्हतं आणि अशा वेळेस मग 6x6 अशी लागवड केल्यानंतर खत तर द्यायचं आहे आणि खत द्यायचं आहे आणि आपण जर रासायनिक खत एकदम बुडामध्ये टाकलं, आपल्याला तेवढं फ्लड न देण्यासारखं पाणी आपल्याकडे उपलब्ध नाही आहे किंवा ठिबकसुद्धा दिवसभर चालवून एकदम थंडगार बेड करूया इतकंही पाणी देण्याइतकं नाही आहे. 1-1.5 तास आमची विहिरीची मोटर चालायची. मग अशा वेळेस आपल्याला खतं तर द्यायचे. तर मग त्यावेळेस इसवी सन 2012 म्हणजे बरोबर 13 वर्षापूर्वी. तर त्यावेळेस मी पहिल्यांदा असा प्रयोग केला की आपण एकदम न टाकता हळूहळू थोडी खतं देतो आणि ती खतं कोणती? ती हीच खतं जी आपण 50 किलो बॅगमध्ये आपण बेसल डोसमध्ये पिकांना टाकतो. तर त्या खतामध्ये मग युरिया असेल, DAP असेल, 10-26-26 असेल, पांढरं पोटॅश असेल, ह्या सगळ्या गोष्टी. तर ही खतं मी हळूहळू त्यावेळेस पिकांना द्यायला सुरू केली. त्याच्यामध्ये 10-10 किलोचा असा राऊंड मी ठरवला आणि आठवड्याला खतं देत गेलो आणि एक्सलंट असे रिझल्ट मिळाले. परंतु त्यावेळेस मी त्याच्यावर एवढं कॉन्फिडंट नव्हतो, कारण त्याच्या पाठीमागं म्हणजे त्याच्या पाठीमागं 10-20 वर्ष आम्ही शेतामध्ये रासायनिक खतं ही बेसल डोसमधून दिलेली होती आणि त्यामुळं मला त्याच्यावर कॉन्फिडन्स नव्हता की जर आपण हीच खतं म्हणजे पाठीमागचे पडलेले खतांचे रेसिड्यू जर पिकामध्ये शिल्लक असतील किंवा त्या जमिनीमध्ये शिल्लक असतील तर त्याच्यामुळे उत्पादन चांगलं आलेलं असू शकतं. म्हणून मी ती कॉन्फिडेंटली लगेच कोणाला सांगू शकलो नाही. परंतु कालांतरानं परत ह्याच शेतामध्ये ज्यावेळेस आपण डाळिंबाची बाग लावली त्याच्यामध्ये आपण 8 वर्ष तोच प्रयोग केला. म्हणजे बेसल डोस न टाकता हळूहळू खतं देत राहणं हाच प्रयोग केला. इथं ब्लॅक सॉईलमध्ये आम्हाला या ब्लॅक सॉईलमध्ये थोडासा डाळिंबामध्ये स्ट्रेंथ जी आहे म्हणजे जी आहे ती प्रॉपर मिळाली नाही. त्यामुळं इथून 8 वर्षामध्येच आम्हाला ते डाळिंब काढावं लागलं. अजून त्याच्यामागचं अजून एक कारण होतं की मर जी आहे डाळिंबामधली विल्ट जो रोग आहे तो कंट्रोल झाला नाही. त्याच्यामुळं 8 वर्षामध्येच ती बाग खराब झाली. तर ठीक आहे, म्हणजे डाळिंबामध्ये नुकसान कधी काही झालं नाही, परंतु विल्टमुळं जे आहे ते नुकसान झाल्यामुळं लवकर 8 वर्षामध्येच बाग काढावी लागली या क्षेत्रामधली. अजूनही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या दुसऱ्या क्षेत्रामध्ये डाळिंब आहेच, असं काय तो विषय नाही आहे. आणि आता विषय असा आहे की मग 2012ला ऊस घेतला, त्यानंतर 8 वर्ष डाळिंब घेतलं. 8 वर्षामध्ये ही रासायनिक खताचा डोस आपण जमिनीमध्ये टाकला नाही, लागेल तसा गरजेपुरता पिकांना देत गेलो. त्यानंतर 2022मध्ये याच्यामध्ये केळीची लागवड केली आणि केळीची लागवड केल्यानंतर 22 ते 23, 23 ते 24 आणि 24 ते 25 एप्रिल 2025 अशी 3 वर्षामध्ये केळीची 3 पिकं निडव्यासहित आम्ही काढली. खोडवा सुरू म्हणजे सुरूची लागवड फेब्रुवारी 2022, नंतर 23ला खोडवा धरला आणि 24ला परत निडवा धरला. तर असं करून 3 पिकं ही याच्यामधली केळीची चांगली आणि उत्तम प्रकारे गेली, ज्याच्यामध्ये बॉक्स पॅकिंगला आमचा माल गेला, इराणमध्ये एक्सपोर्ट झाला. दुसरा असा विषय की त्याही 3 वर्ष केळी पिकासाठी मी कुठलाही रासायनिक बेसल डोस याच्यामध्ये केला नाही. केळी एप्रिलमध्ये निघाल्यानंतर असं आमचं प्लॅनिंग होतं की जूनमध्ये आपण याच्यामध्ये आडसाली ऊसाची लागवड करूया, कारण उत्पादन आपल्याला जास्त घ्यायचं असेल ऊसामध्ये तर आडसाली ऊसाची लागवड करणं, ज्याच्यामध्ये 16-17 महिने ऊसाला पूर्ण झाले तर एकरी आपल्याला असं 100 टनापर्यंत उत्पादन गाठता येणं शक्य आहे. या एका गोष्टीसाठी आम्ही ठरवलं की आपण जूनमध्ये ऊसाची लागवड याच्यामध्ये करूया. पण केळीचं पीक याच्यामध्ये होतं मेमध्ये, त्या पिकाची जे आहे ते रोटणी केली, परंतु मेपासूनच पावसाला सुरुवात झाली आणि हे क्षेत्र जवळपास 5 महिने आपण चांगलं करू शकलो नाही. म्हणजे पाणीच याच्यामध्ये राहिलं किंवा याच्यामध्ये पाणी लागून राहिल्यामुळं किंवा सारखा ओलावा राहिल्यामुळं आपल्याला तिथं मशागत करता आली नाही किंवा वापसा आला नाही.
घात आपण काय म्हणतो, काही लोक घात म्हणतात, ती घात आली नाही. त्यामुळं शेताची दुरुस्ती जी आहे ती 5-6 महिने रखडली आणि नोव्हेंबर एंडपर्यंत ह्याचा ओलावा काही संपला नाही. त्यामुळं पूर्ण क्षेत्र व्यवस्थित करता आलं नाही. त्यामुळं नोव्हेंबर एंडला थोडी घात आल्यानंतर वापसा आल्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये याची मशागत करून याच्यामध्ये नांगरणी आणि रोटरनी करून फायनली इथं 7x6वर जे केळीला ठिबक होतं ते आहेसच ठेवलं आणि 7x6वर 20 डिसेंबरला 18 डिसेंबरला लागवड सुरू झाली. 3 एकर आपलं 3 दिवसामध्ये 3 एकर लागवड पूर्ण झाली. आज आहे 21 डिसेंबर. तर 21 डिसेंबर ला मी हा जो व्हिडिओ बनवतो आहे तेच मला तुम्हाला सांगायचं आहे की इथून पुढं म्हणजे प्रत्येक महिन्याला जी काय आपण याच्यामध्ये प्रॅक्टिस करणार आहोत आणि जी ग्रोथ आहे, जी वाढ आहे, हे सगळं जे आहे ते डिटेल आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत. तर मला एकच सांगायचं आहे की ही जी पूर्ण प्रॅक्टिस असेल ती ट्रान्सपरंट प्रॅक्टिस असेल, ज्याच्यामध्ये भविष्यात इथून पुढं येणाऱ्या शेतकऱ्यांनाही बघण्यासाठी हा प्लॉट उपलब्ध असेल आणि अगदी हार्वेस्टिंगपर्यंत, कारखान्याला जाईपर्यंत आणि तिथून येणाऱ्या उत्पादनापर्यंत टोटल कॅल्क्युलेशन म्हणजे खर्च, म्हणजे रासायनिक खताचा खर्च, त्याच्यामध्ये बियाणाचा खर्च, हे सगळं जे आहे एक्सपेंडिचर आपण ॲट द एंड इयरला ज्यावेळेस हा ऊस कारखान्याला जाईल आणि येणारं उत्पादन, ह्या सगळ्याची मांडणी दर महिन्याला करत जाऊन फायनली तुम्हाला याच्यामधून जे आहे ते आउटपुट देणार आहे किंवा ह्याची सगळी डिटेल माहिती तुम्हाला प्रत्येक महिन्याला देत राहणार आहे. तर जर आपल्याला अशीच माहिती कंटिन्युअसली कायमस्वरूपी असेल तर हा व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करतो आहे. तर तुम्ही तो यूट्यूब चॅनल स्वतः बघा किंवा आपल्याला जो व्हिडिओ आवडला तर तो पुढेही लोकांना तो फॉरवर्ड करा. धन्यवाद.